मागची गती कमी करावी. ती गती कमी करावी प्लीज कृपया. आज आपल्या मुंबईमध्ये मराठी कॉन्ट्रॅक्टर आहेत जे विविध सरकारी डिपार्टमेंटमध्ये आजपर्यंत काम करत आलेले आहेत. पाहतोय शासकीय ठेकेदारांचा आझाद मैदानावर राज्यव्यापी बेमुदत धरणं आंदोलन सुरू आहे. राज्य शासनाच्या विरोधात न्याय हक्का करता हे आंदोलन पुकारण्यात आले. हा पैसा न दिल्यामुळे जे आपले सर्व मराठी कॉन्ट्रॅक्टर आज अडचणीत आलेले आहेत त्या मराठी कॉन्ट्रॅक्टरचं एक संघटन म्हणजे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या माध्यमातून इथे हे जे आंदोलन करण्यात येत आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व आपल्या सर्वांना पाठिंबा देण्यासाठी मी तुमच्या सर्वांचा एक कार्यकर्ता म्हणून इथं आलेलो आहे. आमच्या पक्षातले सुद्धा काही पदाधिकारी इथे आहेत. भावनाताई असतील, अजितराव असतील, पंकज नाना असतील, आमच्या या शहराचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी इथे आलेले व तुम्ही तर सर्वजण आहातच. ही जी भूमी आहे जिथं तुम्ही सर्वजण मिळून आंदोलन करत आहात त्याच भूमीमध्ये 1942 मध्ये गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली एक आंदोलन झालं होतं. ते आंदोलन कोणाच्या विरोधात होतं? ब्रिटिश सरकारच्या विरोधात होतं. कशासाठी होतं? तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी, आपल्या हक्काच्या लढाईसाठी ते होतं. भारत छोडो आंदोलन असं त्या आंदोलनाला म्हणलं जात होतं आणि त्यावेळेस जी सुरुवात झाली त्यानंतर ब्रिटिश सारखी बलाढ्य शक्तीला सुद्धा आपल्या या देशातल्या लोकांसमोर झुकावं लागलं आणि 1947च्या वर्षी आपल्या सर्वांना तिथं स्वातंत्र्य मिळालं. 80 वर्ष आपल्या सर्वांना झाली. त्यामुळे बलाढ्य शक्ती समोर असली तरी आपल्या हक्कासाठी आपल्याला लढावं लागतं. हे त्यावेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य देणारे जे सर्व स्वातंत्र्यवीर होते ज्यांनी कुणी म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं त्यासाठी लढा लढला त्यांनी दाखवून दिलं. आणि आज सुद्धा हे आंदोलन आपण सर्वजण जे बघत आहोत ते तुमच्या सर्वांच्या हक्कासाठी आहे, एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात आहे. त्यामुळे हे आंदोलन पण तितकंच महत्वाचं आहे. अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून तुम्ही सर्वजण तुमच्या हक्कासाठी इथं लढत आहात. पण तुमच्यातले जे सर्व आंदोलन करते आहेत याच्यातले किती आंदोलन करते हे आंध्र प्रदेशचे आहेत त्यांनी हात वर करा. एकही नाही. बर किती असे कॉन्ट्रॅक्टर आहेत जे गुजरात मध्ये राहतात, गुजरातचे मतदार आहेत नाही तर गुजरातचे नागरिक आहेत त्यांनी हात वर करा. एक पण नाही. तुम्ही सर्वजण कुठले आहात? तर महाराष्ट्राचे आहात. तुम्ही सर्वजण भूमिपुत्र आहात. तुम्ही मराठी कॉन्ट्रॅक्टर आहात. आणि हा काय 1 लाख कॉन्ट्रॅक्टरचा विषय असं समजून चालणार नाही. 1 लाख कॉन्ट्रॅक्टर तुम्ही सर्वजण या महाराष्ट्रातले जे आहात तुमचे हक्काचे 80-90 हजार कोटीची बिलं जी थकलेली आहेत तुमच्यावर अवलंबून असणारे लेबर, तुमच्यावर अवलंबून असणारे तुमचे सप्लायर, तुमच्यावर अवलंबून असणारे इतरही लोक यांचा आकडा जर आज आपण बघितला तर तो कोटीत जातो. त्यामुळे हे आंदोलन लाख कॉन्ट्रॅक्टरचं नसून हे आंदोलन कोटभर लोकांचं आहे ज्यांच्यावर खऱ्या अर्थाने अन्याय झालेला आहे. तुमच्या अडचणी आहेत पण दुर्दैव तुमच्या सर्वांचं की तुमचा आवाज बनून
तुमच्यासाठी लढणारे खूप जास्त नेते आपल्याला दिसत नाही. भीती वाटते त्यांना की कॉन्ट्रॅक्टरच्या व्यासपीठावर गेलं तर आपल्याला कोण काय बोलेल. मी तुमच्याकडे बघत असताना हे कॉन्ट्रॅक्टरचं व्यासपीठ नसून हे मराठी माणसांच्या हक्कासाठी हा एक लढा आहे आणि या लढ्यामध्ये सहभाग घेऊन तुम्हाला न्याय देत असताना ते इतर एक कोटभर लोक जे आहेत ज्यांच्यावर आजपर्यंत जो अन्याय झालेला आहे त्यांच्यासाठी खरं तर हा लढा आहे. तुम्ही जी कामं केली ती काय फक्त कागदावर केली का? तुम्ही सर्वांनी कामं हे प्रत्यक्षात केली. इथं येणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते पीडब्ल्यूडीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. जल जीवन मिशनच्या अंतर्गत ज्या लोकांनी कामं केली ते आहेत, आदिवासी विभागाचे आहेत, त्याच्याच बरोबर ग्राम विकास विभागाचे आहेत. असं विविध कॉन्ट्रॅक्टर एकत्रित मिळून आपल्या या संघटनेच्या छायाछत्रेखाली तुम्ही एकत्रित आलेला आहात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.